ठरलेलं होतं देवीचं. आणि त्या ठिकाणी त्याच वेळामध्ये पार्वती माता त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी त्या गंगेला त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. ती बोलती झाली सुनाते, तुम्ही येते सविता कोणाचे, तो तिच्या देहापासून दोरीते स्त्री एका उत्पन्न झाली. आता पार्वती माता त्या ठिकाणी स्नानाला आलेल्या होत्या आणि देवलोक त्या ठिकाणी स्तवन चाललेलं होतं जगदंबा मातेचं. त्यावेळेस देवीनं पाहिलं की हे देवलोकाला विचारलं गेलं की हे तुम्ही या ठिकाणी का जमलेले आहेत आणि कशासाठी या ठिकाणी तुम्ही एवढी स्तुती चालवलेली आहे. त्यावेळेस पार्वती मातेची जी काही छाया पडलेली होती, सावली पडलेली होती, त्याच्यापासून एक म्हणजे दुसरी स्त्री त्या ठिकाणी निर्माण झाली. आता कोणती स्त्री निर्माण झाली पुढे ऐकूया. तिचं नाव सरस्वती जाण, पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती येते. आता पार्वती मातेची सावली पडलेली होती आणि देवलोकांनी जी प्रार्थना केली होती त्या पार्वती मातेच्या सावलीपासून त्या ठिकाणी सरस्वती माता त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि आता काय बोलते ती देवलोकाला त्या वडे पार्वती ऐका निश्चिती, देव हे माझे स्तवन करीती, शुभाने शुभाने रक्षिती, बरा होईले म्हणोलिया. मग आता ती सरस्वती माता पार्वती मातेला विनंती करायला लागलेली आहे की हे माते त्या ठिकाणी या देवलोकांना इथं प्रार्थना केलेली आहे जगदंबेची. आणि त्याचं कारण असं आहे की हे शुंभ आणि निशुंभ हे दोन दैत्य त्या ठिकाणी म्हणजे बळी झालेले आहेत. त्यांनी सर्व त्यांचं म्हणजे जे काय त्यांचं दैवत होतं ते पूर्ण हिरावून घेतलेलं आहे. त्यामुळं या देवलोकांनी या ठिकाणी प्रार्थना सुरू केलेली आहे अशी सरस्वती माता पार्वती मातेला सांगू लागली. शरीर पशापासोडी झाली, म्हणोनी कौशिकी नाम पावली, ती लोकी गायली शिवा म्हणोनी सर्वदा. आता पार्वती मातेच्या छायाच्या रूपानं ती निर्माण झाल्यामुळं कौशिका अशी त्याचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि तिन्ही लोकात त्या ठिकाणी म्हणजे सरस्वती मातेचं त्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन त्या ठिकाणी स्तवन करतात. ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. ऐशी कौशिका होता उत्पन्न, पार्वती झाली कृष्ण वर्ण, यास्तव कालिका नाम पाहुणा भीम पर्वती राहिली. आता कौशिका त्या ठिकाणी म्हणजे सरस्वती निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी पार्वती मातेचं पूर्ण शरीर त्या ठिकाणी म्हणजे काळं झालं त्या ठिकाणी आणि नाव त्या ठिकाणी कालिका माता म्हणून त्या ठिकाणी पडलं आणि त्या हिमालयाच्या ठिकाणी त्या स्थिर झाल्या म्हणून सांगायला लागलेले. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली धरिती, त्रिलोकी तुझी स्त्री निश्चिती, तैसी नाही पाहता. आता त्या ठिकाणी जी काही छायाची जे स्त्री झालेली होती सरस्वती माता, ती सरस्वती माता महासरस्वती निर्माण झाली आणि त्याच्यासारखी त्या सरस्वती सारखी या जगामध्ये दुसरी स्त्री कोणी दिसत नव्हती. एवढी सुंदर सरस्वती माता म्हणून ग्रंथकर्ते वर्णन करू लागलेले. कोटी गुणे असे सुंदर, तेव्हा चंडमुंड महासुर पाते झाले ते. आता कसं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कितीतरी हजार पटीनं म्हणजे त्या जे काय देवी आपल्याला निर्माण जे करते तिच्यापेक्षा हजार पटीनं सुंदर असणारी ती निर्माण सरस्वती करण्यात झालेली आहे. आणि असं पाहिल्याबरोबर एवढं सुंदर तिचं रूप पाहिल्यानंतर ते चंडमुंड नावाचे जे राक्षस होते ते आता सारखं त्या सरस्वतीकडे पाहायला लागलेले आहे. शुभाने शुभाचे श्रेष्ठ, जे भ्रत्य असती महावरिष्ठ, देवी ते पाहुणे अस्पष्ट सांगते झाले शुभासी. एवढा सुंदर रूप त्या ठिकाणी पाहिल्यानंतर
आणि ते यांचे लहान भाऊ असल्यामुळं चंद्रमान आणि मुंडाचे त्यांनी पाहिलं सरस्वतीला आणि आपल्या चंदा आणि मुंडाला येऊन सांगायला लागलेले की या सरस्वतीचं वर्णन. राजा अत्यंत सुंदर श्रीरत्नाचे मनोहर हिम पर्वत थोरत यावरी पाहिले. सांगायला लागले ते राजा, त्या ठिकाणी आम्ही फिरत असताना त्या हिमालयावर गेलो होतो आणि एवढी सुंदर स्त्री मी जगामध्ये आम्ही कधी कुठंच पाहिली नाही. अशी सुंदर स्त्री असणारी त्या हिमालयावर आहे म्हणून त्या आपल्या राजाला ते सांगायला लागलेली आहे. तिच्या स्वरूपाची कांती दाई दिशा पळली दीप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभाविला तेने. एवढी सुंदर ती स्त्री आहे, वर्णन करायला लागलेली आहे की ज्यावेळेस ती हिमालयावर आम्ही पाहिली तर त्या हिमालयाची सुद्धा शोभा त्या ठिकाणी वाढलेली दिसायला लागलेली आहे, चमकायला लागलेला आहे तो हिमालय. अशी असणारी स्त्री हिमालयावर आहे असं त्या ठिकाणी चंदामंदाला सांगायला लागलेली आहे. कोणाची ती आहे कोण हे कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्री रत्न तुझे नाही त्रिलोकी. राजा, ती कोणाची कोण आहे हे काय आम्हाला माहित नाही, पण एवढी सुंदर स्त्री जगामध्ये आम्ही कधी पाहिली नाही. अशी स्त्री असणारी त्या हिमालयावर आहे असं सर्व वर्तमान ते आपल्या राजाला सांगू लागलेले आहे. ती कोण आहे हे जाणीन अवश्यमेव करावे ग्रहण त्या स्त्रीरत्नावा कोणी जाण सर्व इरत्य व्यर्थ तुझी. राजा, ती एवढी सुंदर आहे की तुमच्याजवळ जेवढे काय या म्हणजे तुम्ही कमावलेले जे काय तुमच्याकडे रत्न आहेत, जे काय अनेक सोन्याचे हिरे मोती जे काय दागिने आहेत, त्या सर्व रत्नामध्ये म्हणजे असणारी ती स्त्री सुंदर त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे असं त्या ठिकाणी तो ते जे त्याचे बंधू होते ते सांगू लागलेले आहे. धीरत्य त्रिलोक्य सती माणिक्य गजादी निश्चिती ती सर्व तुझे ग्रही सोबती सांप्रत काळी दैत्येंद्रा. हे राजा, तुझे प्रत्येक म्हणजे हिरे मोती माणिक असे असणारे जे काही जे हिरे होते माणिक होते ते आणून तू आपल्या घरात सजवलेले आहेत. ते संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या ठिकाणी प्रकाश पडतो त्याचा माणिक मोत्याचा, पण एवढं सुंदर ते रत्न मी आणि पाहिलेलं नाही असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागले. आणि रे त्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न परिजात कसरुही जाना उच्चद्रवा येतैसा. त्या ठिकाणी तू जरी त्या ठिकाणी जे इंद्रापासून जे जे त्याचा वाहन आहे ते हिरावून आणलेलं असतं तरी त्याच्यापेक्षा सुद्धा हे सुंदर रत्न आहे असं सांगण्याचा प्रयत्न करू लागले. ब्रह्मदेवाचे अद्भुत विमान रत्न आणले येत हंसयुक्त जे कानिष्ठत तवांगणी दैत्येंद्र्या. आता ब्रह्मदेवाकडे मी तुम्ही गेले त्याच्यात युद्धामध्ये हिरावून त्या ठिकाणी हंस वगैरे जे काय रत्न आणले त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे सांगायचा प्रयत्न करू लागले. पंकज माला शोभिवंत जी कधीच नाही सुखत सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपुल्या. ब्रह्मदेवाला जे गळ्यात घालतो ती